हाय हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती पोकळे व्लॉगमध्ये. मैत्रिणींनो, खूप दिवसांनी व्लॉग आलेला आहे, तर खूप धावपळ चाललेली आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही बघत असाल तर घराची साफसफाई करायचं काम चाललेलं आहे आणि दिवाळी आली म्हणजे साफसफाई करणं गरजेचंच असतं. तर त्या पद्धतीने साफसफाई करायचं काम चाललेलं आहे. तर मैत्रिणींनो, बघत असाल तुम्ही तर खूप पसारा दिसत आहे. तर पुढची रूम काढलेली आहे, तर त्यामधलं सामान तुम्हाला दिसत आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की आपलं कपड्याचं दुकान असल्यामुळे सर्व काही कपड्यांचाच पसारा दिसत आहे, जिकडे तिकडे. तर आम्ही सर्वप्रथम सर्व काही भरून ठेवलेले आहे कपड्यांचे आणि त्यानंतर साफसफाई करायला घेतलेली आहे. तर बघत असाल मैत्रिणींनो, तर खूप वेळ गेलेला आहे साफसफाई करण्यासाठी. तर इकडं कूलर वगैरे सर्व काही सामान मोठं सामान पुढं घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला साफसफाई करण्याचं काम चाललेलं आहे. तर मैत्रिणींनो, खूप वेळ गेलेला आहे आणि त्यासाठी खूप त्रास पण होतो आवरण्यासाठी. तर सगळा काही पसारा बाहेर पण घेतलेला आहे, काही मध्ये ठेवलेला आहे. तर शोकेश बघत असाल तुम्ही पुढं घेतलेला आहे. तर पुढं घेण्यासाठी पण खूप वेळ गेलेला आहे, कारण की सामान असल्यामुळे ते पुढं घेता येत नव्हतं मैत्रिणींनो. आणि इथं दिवाण बघत असाल तर दिवाणमधलं सर्व काही सामान काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याची साफसफाई करून घेतलेली आहे आणि ते बाजूला सरकून घेतलेलं आहे, कारण की आपण इतर वेळेस नाही बाजूला करून घेत मैत्रिणींनो. तर असं एखाद्या वेळेसच काढल्यानंतर तर असं वाटतं आपल्याला का व्यवस्थित साफसफाई झाली पाहिजे. तर बघत असाल तुम्ही दिवाण पुढं करून घेतलेलं आहे आणि त्याच्या मागची सर्व काही साफसफाई आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. तर पुसून वगैरे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेच वाळल्यानंतर आपण ते सरकून वगैरे दिलेलं आहे. तर स्लायडिंगच्या ठिकाणी पण मैत्रिणींनो खूप एकदमच आम्ही रोडला राहत असल्या कारणाने खूप धूळ जमा होते आणि ती साफ करणं खूपच कठीण होऊन जातं. आणि त्याच पद्धतीने मैत्रिणींनो, पाऊस लागल्यानंतर ते ओलं होतं आणि ओलं झाल्यानंतर ती धूळ पूर्णपणे ओली होऊन जाते, त्यामुळे ती पण लवकर निघत नाही मैत्रिणींनो. तर बघत असाल तुम्ही तर एकदम रोड टच असल्यामुळे तिथे जास्त धूळ आमच्या घरात येते, त्यामुळे वरचीवर साफसफाई आम्हाला करावंच लागते. आणि इकडे बघत असाल तुम्ही तर बोर्डची पण साफसफाई चाललेली आहे. तर अशा पद्धतीने दिवाळी म्हटल्यानंतर आपलं एका दिवसात 2 दिवसात आवरतच नाही, त्याला खूप काही वेळ द्यावाच लागतो आपल्याला. तर आपल्याला हे सर्व काही आवरल्यानंतर माल पण आणण्याची गडबड चालू राहणार आहे. तर मालाला गेल्यानंतर गर्दी पण खूप असते मैत्रिणींनो. तर आपल्याला माल पण, तर त्याचा ब्लॉग पण मी तुम्हाला मैत्रिणींनो आपला चॅनलवर पडणारच आहे, तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर तुम्ही बघणारच आहे तर कशा पद्धतीने आपण कलेक्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने कलेक्शन घेतलेलं आहे. तर सर्व काही तुमच्याशी मी शेअर करणारच आहे मैत्रिणींनो. तर हे पटकन आवरून घेतलं म्हणजे आपल्याला पुढच्या तयारीला लागता येतं. त्याच पद्धतीने मैत्रिणींनो, शेंगदाण्याची वगैरे लाडूंची पण ऑर्डर मी घेणारच आहे आणि त्याची पण ऑर्डर लवकरच चालू करणार आहे मैत्रिणींनो. तर बघत असाल तुम्ही फराळाची पण ऑर्डर घेणार आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला द्यायची असेल ऑर्डर तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते, तर त्यावर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर बघत असाल तुम्ही सर्व काही कपड्यांचाच पसारा आहे, तर सर्व काही भरून ठेवलेलं आहे, कारण की मैत्रिणींनो सर्व काही माल असा नवा असल्याने धूळ वगैरे लागून खराब होण्याची शक्यता असते. तर ह्या बघत असाल तुम्ही ह्या तर सर्व काही जुन्या आठवणी जाग्या होतात मैत्रिणींनो. तर हे ड्रॉइंग बुक मुलांनी काढलेलं आहे, त्यांना सापडलेलं आहे आवरता तर चाललाय त्यांचा टाइमपास करायचं काम. तर बघत आहे ते ड्रॉइंग कसे काढलेले आहे, तर त्यांनाच वाटत नाही का आम्ही स्वतः ड्रॉइंग केलेली आहे. तर बघत होते आणि जुन्या आठवणी त्या जाग्या करत होता. आणि त्याच पद्धतीने हे सर्व काही कपड्याचा माल काढून ठेवलेला आहे आणि तो साफसाफ करण्याचं काम चाललेलं आहे. आणि इकडं शोकेश वगैरे सर्व काही साफसूफ करून घेतलेलं आहे. आणि आता सर्व आवरल्यानंतर आता घर धुवायचं, घर साफसफाई केल्यानंतर मैत्रिणींनो घर धुण्याचं काम इकडं पुढचं घर आवरलं काही नाही आवरलं ठेवलेलं आहे सर्व काही बांधून वगैरे. आणि त्यानंतर आता किचन आवरायचं काम चाललेलं आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही बघत असाल तर किचनची साफसफाई करून घेतलेली आहे आणि सर्व काही आवरायचं म्हटलं तर वेळ खूप जातो मैत्रिणींनो. तर इकडं पण स्टाईल वगैरे किचन वगैरे धुवायचं काम चाललेलं आहे. तर सर्व काही घासून वगैरे घेतलेलं आहे आणि स्टाईल वगैरे सर्व काही घासून घेतल्यानंतर एकदम चकाचक दिसत आहे. तुम्ही बघत असाल तर अशा पद्धतीने सर्व काही धुतल्यानंतर आम्ही
भांडे घासून घेणार आहोत. म्हणजे ज्या पद्धतीने ते वाळल्यानंतर पटकन आपल्याला भांडे वगैरे आतमध्ये घेऊन आपल्याला व्यवस्थित काही लावून देता येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर किचन पण एकदम चकाचक घासून घुसून मस्तपैकी रॅक वगैरे गॅस वगैरे सर्व काही आम्ही तिथंच घासलेलं आहे, जागेवरच घासून घेतलेलं आहे. आणि जागेवरच आम्ही स्टाईल वगैरे सर्व काही फरशी वगैरे तिथेच आम्ही घासून घेतलेलं आहे, म्हणजे परत ताणच नको मैत्रिणींनो. तर बघत असाल तर अशा पद्धतीने सिस्टमॅटिक जर काम केलं तर एकदम छान पद्धतीने पटकन आवरून होतं मैत्रिणींनो, आणि जास्त प्रमाणात आपण थकत पण नाही. तर बघत असाल तुम्ही स्टाईल वगैरे मी इथंच घासून घेतलेलं आहे आणि जागेवर नळीने पाणी मारून सर्व काही स्वच्छ पद्धतीने धुवून घेतलेलं आहे. आणि लगेच फरशी वगैरे पण पुसून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने लगेच पुसून घेतलेली आहे, म्हणजे लगेच वाळून गेलेलं आहे मैत्रिणींनो. तर अगदी फॅन लावायची सुद्धा गरज पडलेली नाही. तुम्ही बघत असाल तर एकदम छान पद्धतीने आम्ही अगदी थोड्या काही वेळातच सर्व काही फटाफट आवरून घेतलेलं आहे. आणि इकडं सर्व काही क्लीन झाल्यानंतर फरशी वगैरे लगेच क्लीन करून घेतलेली आहे, मी पुसून वगैरे घेतलेली आहे. हॉल वगैरे अगोदर झटकून वगैरे घेतलेला होता मैत्रिणी. तुम्ही बघत असाल तर सर्व काही चकाचक आवरून झालेलं आहे आमचं. आणि अशा पद्धतीने आता पुढचे पण जे व्हिडिओ येणार आहे मैत्रिणींनो कलेक्शनचे, ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील तर मैत्रिणींनो मला अगदी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. मला कमेंट्स करा, छान छान कमेंट्स करा आणि मला सांगा कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीत जाईल मैत्रिणींनो. तर नवीन असाल तर चॅनल एक लाईक करायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील मैत्रिणींनो. तर मेकअपचे पण सर्व काही हेअरस्टाईलचे, हेअरकटचे सर्व काही प्रकारचे व्हिडिओ ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील मैत्रिणींनो. तर छोट्या छोट्या टिप्स पण मेकअपच्या, हेअरस्टाईलच्या, हेअरकटच्या, घराच्या, रेसिपीच्या, तर तुम्हाला सर्व काही टिप्स पण बघायला मिळतील मैत्रिणींनो. तर इथं बघत असाल तुम्ही तर मुलीने माझ्या बोर्ड एकदम छान पद्धतीने साफ करून घेतलेला आहे. तर